आम्ही सारे खवय्ये. आणि आता लग्नामध्ये होणारं पक्वान्न, यांचं पक्वान्न आणि आपली आमटी, अननसाची आमटी आपण शिकतोय ना वहिनी. बेस्ट. तर साहित्य भरपूर आहे, नीट लिहून घ्या, कारण वेगळा पदार्थ आहे, नेहमी आमटी करतो आपण तशी नाही आहे. भरपूर आहे, पण मला असं वाटतं की सोपा असावा, असं काय कठीण नाही आहे ना. नाही कठीण नाही. फक्त साहित्य नीट आम्हाला सांगा. अननस, कांदा, सफेद वेलचीचे केळे, टोमॅटो, नारळ भाजलेला, त्यानंतर बटाटा, काजू मनुका, वाडवळी मसाला, चण्याचं पीठ, लसणाचं वाटण, आल्याचं वाटण, राई, जिरी, लवंगा, चिंच, गूळ, हळद, गोडा मसाला, हिंग आणि कढीपत्ता. साहित्य तुम्ही घेतलात आणि आता आपण टप्प्याटप्प्यांमध्ये कृती करतोय. तर आधी आता हे वाटण करायला, हा वाटण करून ठेवायला लागेल, कारण ते सगळ्यात शेवटीच टाकायचंय, पण ते आधी करून ठेवावं लागेल. तर हे काय, हे काय नारळ आहे, नारळ भाजलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरी टाकलेला आहे. नाही पण सुकं खोबरं का? नाही, ओलं खोबरं आहे. ओलं खोबरं. ओलं खोबरं भाजून जिरी घातले त्याच्यात भाजताना. ते पूर्णच घ्यायला लागेल आमटीसाठी. आणि 1 चमचा त्यात चण्याचं पीठ टाकायचं, आणि चण्याच्या पिठाने थोडस जाडसरपणा एकजीव होता. गूळ टाकायचं आणि आंबटपणा, अननस गोड आंबट दोन्ही असते, आंबटपणा येण्यासाठी थोडीशी चिंच. ओके, ठीक. हे सगळं एकत्र मिक्सरला वाटप करायचं, पेस्ट करायची. हो, पेस्ट करायची ह्याची. ती करून घेऊया. खोबऱ्याचं आपण जे वाटण केलं तर ते झालं, आणि आता फोडणी घालायची आपल्याला. तर आधी काय? फोडणीसाठी आधी लवंगाचा स्मेल चांगला येतो म्हणून फोडणीसाठी लवंग, त्यानंतर राई, जिरी, हिंग, कढीपत्ता, कांदा, कांदा परतून द्यायचा तेलावर. अननस आपण जो घेतलाय तो म्हणजे त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. त्याचे जे बाहेरचे डोळे असतात ते पूर्ण कट करून व्यवस्थित त्याच्या पोकण, हे खाजरं असतं, ते घशाला खोखवतं मग. तर त्याच्यामुळे ते स्वच्छ सगळं काढून फोडी करून घेतलेल्या आहेत. मधला पांढरा भाग असतो तो सुद्धा काढायचा. तो कडक असतो ना, तो शिजायला होत नाही म्हणून तो काढायचा असतो. आलं लसूण पेस्ट, जिभेला पण खूप खाजतं त्याने. लसूण, आलं पेस्ट अर्धा चमचा, हळद आणि मसाला टाकल्यावर अजूनही छान. आता हळद, अर्धा चमचा हळद, 1 चमचा पूर्ण भरून मसाला, त्यानंतर बटाटा मसाला, कारण मसाला लगेच लागतो ना. बटाट्याच्या फोडी आपण उभ्या केलेल्या आहेत. आमटीसाठी आमटीसाठी नेहमी उभ्याच फोडी कराव्या. अननस, आता काजू आणि मनुका व्यवस्थित परतून घेऊया. ते पाणी आहे. हा एक कुकरला डायरेक्ट लावलं तरी चालतं. कुकरमध्ये 2 शिट्यांना ते होऊन जाते. आता आपण वाफवूया. वाफेवर थोडंसं पाणी. एक 5-7 मिनिटं ना. 5-7 मिनिटं वाफवूया. काय काय घालू? टोमॅटो सगळा. सगळं. आमटी म्हटली म्हणजे आंबटपणा टोमॅटो मध्ये पण असतो. केळी, केळी पिकलेलं आहे का? पिकलेलं केळी आहे. हे काय तुमच्या सगळ्या दारचं आहे? सगळं केळी पण आमच्या वाडीमधलीच आहेत. काजू,
मनुका पण लावलेत का? मनुका आणि काजू नाही लावले, हा, पण ना ते बाहेरून विकत आणून. हा मसाला वाटप, खोबऱ्याचं जे आणि मगाशी आपण वाटण, गरम मसाला. बस ना का घालू असं? हा बस होईल, बस. थोडंसं पाणी घाला आणि मसाला थोडं पातळ करू. थोडंसं आमटी म्हणजे म्हटलं म्हणजे थोडीशी पातळ होते. झालं बस. गोडा मसाला 1 चमचा घाला पुन्हा. खूपच मस्त, खूपच झालं. मस्त. तर आता रेडी झालेलं आहे हे अननसाचं पक्वान्न ना आमचं. तर साहित्यकृती घ्या लवकर. अननसाची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अननसाचे तुकडे, कांदा, वेलची केळ्याचे तुकडे, टोमॅटो, भाजलेलं जिरं आणि सुकं खोबरं, बटाट्याच्या फोडी, काजू आणि मनुका, वाडवळी मसाला, बेसन, लसूण पेस्ट, आल्याची पेस्ट, मोहरी, जिरं, लवंगा, चिंच, गूळ, हळद, गोडा मसाला, हिंग, कढीपत्ता, मीठ आणि तेल. कृती: प्रथम एका बाउल मध्ये भाजलेलं सुकं खोबरं आणि जिऱ्याचं वाटण घेऊन त्यात 1 चमचा बेसन, गूळ आणि चिंच घालून हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लवंग, मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट, हळद, वाडवळी मसाला, बटाट्याचे तुकडे, अननसाचे तुकडे, काजू, मनुका, पाणी, टोमॅटोच्या फोडी, वेलची केळ्याचे तुकडे, सुक्या खोबऱ्याचं वाटण, गोडा मसाला, गरम मसाला, पाणी आणि मीठ घालून आमटी उकळवून सर्व्ह करावी. आम्ही